रामकृष्णारी पूर्वी आई आणि वडील काम करायचे आणि पूर्ण कुटुंब म्हणजे 3-3, 4-4 मुलं असायची. ते पूर्ण कुटुंब ते सांभाळायचे. शाळेचं बघायचं, दिवसभर स्वयंपाक करून जायचं, मग शेताला जायचं. आता 10 जण काम करतात आणि 2 आईवडील नाही सांभाळू शकत. असं नाही करायचं. आईवडिलांनी खूप कष्ट केलेले असतात आधी, खरं सांगते. कारण त्यांनी आधी शेतातलं, मग तुमचं घरातलं सगळं कुटुंब सांभाळून स्वतःची स्वप्न एका डब्यामध्ये पॅक करून ते तुमची स्वप्न फुलवतात. आणि तुम्ही सगळे मोठे झाल्यावर त्यांना नीट बघू शकत नाही. असेही मुलं बघितले तो बरं का मी, म्हणजे ऐकलेलं आणि सांगितले, म्हणजे बघितलेल्या गोष्टी आणि आमच्याकडे सांगतात म्हणून सांगूशी वाटलं मला. असं करू नका. आईवडिलांना आता तुमची गरज आहे. आधी तुम्ही चालत नव्हते, रांगत होते, तर तुम्हाला बोट धरून चालवायला शिकवलं. आता ते चालू शकत नाही. पाय थकले, मन थकलं, शरीर थकलं. आता ते काठीच्या ऐवजी तुमच्या बोटाची गरज आहे त्यांना. तुम्ही त्यांना बोट द्या आणि चालवा आणि त्यांची काळजी घ्या. कोणी कोणाला पुरलं नाही एवढं जरी तुम्ही केलं ना, देवाची सेवापेक्षा हे श्रेष्ठ आहे. देवापेक्षा आईवडील श्रेष्ठ आहे. ही सत्य गोष्ट आहे. रामकृष्ण हरी.